पहिली बातमी ज्यावेळी आली त्यावेळी विमानात 6 लोक होती, अशीच ती बातमी आली. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी ही बातमी आली की अजित पवारांचं सुद्धा या विमान अपघातात दुःखद निधन झालंय. नेमकं काय घडलं आणि त्याच बाबतीत आज सकाळी 9:30च्या सुमारास की जर 6 लोक होती असं बातमीत आलं होतं, तर डेड बॉडीज 5च का सापडल्या, की हे घड्याळ सध्या कुठे आहे, कोणीतरी ते सांगावं की अजितदादा जिवंत आहे. नमस्कार, मी हेमंत. आजच्या विशेष भागात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत अजितदादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी निधनाबद्दल. 28 जानेवारीला सकाळी साधारणपणे 8:45च्या सुमारास टीव्हीवरती बातमी यायला लागली की अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात झालाय. अपघात झालाय म्हटल्यानंतर मग हळूहळू ती बातमी अपडेट होत गेली, सविस्तर माहिती समोर येत गेली आणि अचानक कळलं की विमानात असणाऱ्या 6 लोकांचं निधन झालंय. त्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी ही बातमी आली की अजित पवारांचं सुद्धा या विमान अपघातात दुःखद निधन झालंय. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अत्यंत दुःखद बातमी होती. एवढा मोठा नेता, त्याचं अशा पद्धतीने निधन होणं हे खरंच दुर्दैवी आहे आणि दुःखदही आहे. त्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार वगैरे आपण 2 दिवस सलग टीव्हीवरती पाहिले. पण त्यानंतर काही खळबळजनक गोष्टींना सुरुवात झाली साधारणपणे मागच्या 3 ते 4 दिवसांनंतर. हा अपघात कसा झाला, घातपात आहे का अपघात आहे, यात कारण काय होते, नेमकं काय घडलं, आणि त्याच बाबतीत आज सकाळी 9:30च्या सुमारास एक मोठी अपडेट झालेली आहे. कारण ज्या विमानात अजितदादांचा अपघात झाला त्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सला रिकव्हर करण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या बाबतीत एक प्राथमिक अहवाल किंवा प्राथमिक अंदाज हा समोर आलेला आहे. तो अंदाजही आपण ऐकणारच आहोत. ते काय स्टेटमेंट आहे, प्रायमरी रिपोर्ट काय आहे, हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ही संपूर्ण घटना उलगडताना त्यानंतर आपण आजच्या ज्या अपडेट आहेत त्या जाणून घेऊया. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. 28 जानेवारीला हा अपघात झाला, दादांचं निधन झालं आणि त्यानंतर काही दिवसांनी वेगवेगळी राजकीय मंडळी, वेगवेगळे लोक, वेगवेगळे एक्सपर्ट हे सोशल मीडिया आणि प्रामुख्याने यूट्यूबच्या माध्यमातून काही माहिती द्यायला त्यांनी सुरुवात केली. काहींनी AI चे व्हिडिओ बनवले, काहींनी जुने फोटो किंवा व्हिडिओज वापरून माहिती तयार केली आणि ती टाकायला सुरुवात केली. त्यामुळे वेगवेगळे कन्फ्युजन्स, वेगवेगळे मुद्दे समोर यायला लागले आणि लोकांच्या मनात एक काही शंका यायला लागल्या. हे सोडलं तर अजितदादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताच्या बाबतीत आपली मतं आणि शंका या मांडायला सुरुवात केल्या. अमोल मिटकरींप्रमाणेच संजय राऊत असतील किंवा इतरही बरेच मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा या शंका मांडायला सुरुवात केल्या आणि नंतर हळूहळू त्या लोकांसमोर येऊ लागल्या. त्या पण आपण सविस्तरपणे बघणार आहोत. पण त्याआधी 1-2 गोष्टी जे एव्हिएशन एक्सपर्ट असतील किंवा विमानाचे एक्सपर्ट असतील त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी सांगणं सुद्धा इथे गरजेचं आहे. आता केंद्र सरकारची DGCA म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, सोप्या शब्दात सांगायचं तर DGCA हा केंद्र सरकारचा असा विभाग आहे जे विमान प्रवास आणि विमानं यांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार आहे किंवा एकूणच विमान प्रवासाची सुरक्षा निश्चित करणं हे या DGCA कडे त्याची जबाबदारी आहे. तर DGCAने प्राथमिक दृष्टीने सांगितलं होतं, म्हणजे त्याच दिवशी ज्या दिवशी हा अपघात झाला त्याच दिवशी DGCAने सांगितलं की याचा आम्ही तपास करू वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं आणि मग पुढे तो तपास सुरू झाला असेल. या बाबतीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे की ज्या दिवशी अजितदादा हा विमान प्रवास त्यांचा ठरलेला होता, बारामतीला ते येणार होते आणि गोजूबावी या गावाजवळ जे बारामतीचं विमानतळ आहे त्या ठिकाणी हा अपघात झाला. त्या ठिकाणी हे विमान कोसळलं. पायलट्स आणि एक्सपर्ट्सच्या मते बारामतीमध्ये
धुक्याचा प्रॉब्लेम किंवा धुक्याची समस्या आहे. साधारणपणे फेब्रुवारी एंड म्हणजे जेव्हा फेब्रुवारी महिना संपत जातो, त्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत तिथे धुक्याचं पुण्यातही आणि बारामतीतही त्रास असतो. धुकं असतंच आणि व्हिजिबिलिटी ही कमीच असते. हे पायलट्सनी सुद्धा मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, या विमानतळावरती, बारामती विमानतळावरती रनवे लाईट्स नाही आहेत. रनवे लाईट्स म्हणजे रनवेच्या दोन्ही बाजूनी आणि मध्यभागी एक दिव्यांची लाईट्सची अशी एक रांग असते, ज्यामुळे व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यता जरी कमी असली तरी रनवे पायलटला क्लिअर दिसतो. अशी व्यवस्था मोठ्या विमानतळावर असते, जी बारामतीमध्ये नाहीये. यामुळे हा अपघात झाला असावा असं मानलं जात होतं. पुढचा मुद्दा आता अमोल मिटकरींवरती येऊया. अमोल मिटकरींनी काही ठळक मुद्दे उपस्थित केलेले आहेत, ते आपल्याला सांगणं आवश्यक आहे. ते आधी जाणून घेऊया. अमोल मिटकरींच्या मते, आणि हे खरं देखील आहे, ज्या दिवशी हा अपघात झाला, पहिली बातमी ज्यावेळी आली त्यावेळी विमानात 6 लोक होती. अशीच ती बातमी आली की विमानात एकूण 6 लोक होते. 2 पायलट, एक सुरक्षा रक्षक आणि आणखी 2, एक स्टाफ आणि आणखी एक जण, अशी बातमी सुरुवातीला आली होती. अमोल मिटकरींचा पहिला मुद्दा हाच आहे की जर 6 लोक होती असं बातमीत आलं होतं, तर डेड बॉडीज 5च का सापडल्या? 6वी व्यक्ती ही कुठे आहे? मुद्दा रास्त आहे, शंका घेण्यास वाव आहे. कारण मी स्वतः देखील त्या बातम्या पाहिल्या, सर्वांनीच पाहिल्या की 6 जण, विमानातील 6 लोकांचा अपघाती मृत्यू, म्हणजे अजितदादांच्या निधनाचं कन्फर्मेशन येण्याच्या आधी 6 लोकांचा या विमान अपघातात मृत्यू झाला असंच आलं होतं. दुसरा मुद्दा, अमोल मिटकरी म्हणतात की अजितदादांना मुंबईवरनं बारामतीपर्यंत गाडीने प्रवास करायचा होता. गाडीने ते का ठरलं, याचं उत्तर अजून तरी देखील कोणीच दिलेलं नाहीये. पण हा सुद्धा मिटकरींचा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढे मिटकरी म्हणतात, आणि ही बातमी पण आलीच होती, की अजितदादांच्या मनगटाच्या घड्याळावरनं त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. मग ते घड्याळ सध्या कुठे आहे? जवळपास 3 दिवसांपासून मिटकरी हे विचारणा करतायत की हे घड्याळ सध्या कुठे आहे, कोणीतरी ते सांगावं. आता शक्यता अशी आहे की पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनी किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी ते घड्याळ त्यांच्याकडे ठेवलं असेल पुढील तपासासाठी किंवा कुठल्याही तपासाच्या निमित्ताने कारणासाठी. पण ते त्यांनी तसं सांगायला पाहिजे की हे घड्याळ इथे आहे आणि ते सुरक्षित आहे वगैरे वगैरे. आपण सध्या मिटकरींच्या आरोपांचीच चर्चा करूया. त्यानंतर एक खूप मोठी घटना मागच्या 1-2 दिवसात समोर आली आहे. ती घटना किंवा ती माहिती म्हणजे त्या गावच्या, म्हणजे गोजूबावी या गावच्या सरपंचाने हे स्टेटमेंट केलं, ही माहिती दिली आहे की ज्यावेळी हे विमान कोसळलं, हा अपघात झाला आणि त्यानंतर मोटरसायकलीवरनं हे सरपंच आणि त्यांच्यासोबत इतर काही लोक त्या विमानाच्या दिशेने धावले, विमानाच्या जवळ पोहोचले. त्यावेळी त्या विमानाच्या अर्धवट उघडलेल्या दारातनं कोणीतरी बाहेर पडण्यासाठी धडपडत होतं. त्याच्यावरती बरेच सोशल मीडियात आपण व्हिडिओ बघितलेही असतील की विमानातून उडी कोणी मारत होतं, विमानातून कोण बाहेर पडत होतं असं. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या मुलाखतीमध्ये या सरपंचांनी सांगितलं की मी ते फक्त 3 ते 4 सेकंदासाठीच पाहिलं की विमानातनं कोणी धडपडत बाहेर येते, कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय, असं त्या सरपंचांचं म्हणणं आहे. हे सुद्धा मिटकरींनी समोर उपस्थित केलंय. पुढचा मुद्दा मिटकरींचा, जो म्हणजे संशय घेण्यास इथेही वाव आहेच. मिटकरी म्हणतात की ते विमान अख्खं जळून खाक झालं. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच सापडले. इतकी लोक विमानातली जळून त्यांचं निधन झालं. धातू असतील विमानातले किंवा सीट्स असतील, हे सगळं जळून राख झालंय. पण दादांसोबत जे कागद होते, जे पेपर्स होते, ते फारच थोडे जळालेत किंवा सही सलामत आहेत. याचे फुटेज
व्हिडिओ सुद्धा आपण त्याच दिवशी पाहिलेत की विमान जळालेलं, पण इतरत्र कागद पसरलेली होती. खरं खोटं हे आपण आत्ताच नाही सांगू शकत, पण मुद्दा तर बरोबर आहे की मृतदेह जळतात, अख्खं विमान जळतं, राख होते त्याची, पण कागद हे कसे काय साबूत राहू शकतात? कारण कागद तर सर्वात आधी जळतो, कारण तो जळायला सोपा आहे धातू किंवा इतर गोष्टींपेक्षा. हे सगळे मुद्दे मिटकरींनी आपल्या समोर मांडले. आता मिटकरींच्या या मुद्द्यांचा नेमका अर्थ, बरं हे पण सांगणं आवश्यक आहे की मिटकरींनी थेट कोणावरती आरोप केलेले नाहीयेत. त्यांनी फक्त त्यांच्या मनात आलेल्या शंका उपस्थित केल्या आहेत. त्यासोबत दमानिया असतील किंवा संजय राऊत असतील, यांनी सुद्धा या बाबतीत शंका उपस्थित केलेल्या आहेतच. आपण या शंकेबद्दलच बोलतोय. आपणही कोणावरती आरोप करत नाही किंवा कुठल्या निष्कर्षापर्यंत देखील आपण पोहोचत नाहीये. मिटकरींनी केलेल्या आरोपांचे सरळ सरळ बघायला गेलं तर दोन अर्थ निघू शकतात. अर्थ क्रमांक 1 की अजितदादांचा हा विमान अपघात नसून थेट हा घातपात असू शकतो, असा अर्थ या सगळ्या मुद्द्यांमधनं निघू शकतो. किंवा दुसरा अर्थ जो अत्यंत खळबळजनक आहे आणि या बाबतीत सोशल मीडियावरती बोललं देखील जातंय की 6 लोकांपैकी 5 लोकांचा मृत्यू झालाय पहिल्या दिवशीच्या बातमीनुसार. एक व्यक्ती ज्याचा अजूनपर्यंत तरी काही माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाहीये, पण ती एक व्यक्ती जिवंत असावी. आणि अर्थात कार्यकर्ते भावनिक दृष्ट्या सुद्धा असं म्हणू शकतात की अजितदादा जिवंत आहेत, हा अर्थ त्याचा निघू शकतो. आपण अर्थ म्हणतोय, जे काही सत्य असेल ते समोर येईलच, ते हळूहळू आपल्या पुढे उलगडत जाईल आणि मग त्याचा काय अर्थ निघतो किंवा सत्य काय हे तपास यंत्रणा आपल्या समोर आणतील आणि लवकरात लवकर आणतील अशी आपण अपेक्षा करूया. आता येऊया आज सकाळी जी अपडेट आली आहे. बरं, अमोल मिटकरींची एक डिमांड सुद्धा आहे जी काल समोर आली. त्यांनी एक विचारणा केली की अजितदादा यांचा एकतर ते गाडीने प्रवास करणार होते आणि त्या प्रवासाच्या प्लॅनमध्ये अचानक बदल झाला आणि ते विमानाने गेले आणि हा अपघात झाला. मिटकरींचं असं म्हणणं आहे की अजितदादांच्या घरापासनं ते विमानतळाच्या गेटवर, एंट्री गेट तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते जाहीर करावं, ते सर्वांसमोर आणावं आणि बघावं की त्यात काय सत्यता आहे, दादांसोबत कोण कोण होतं नेमकं, कशा पद्धतीने ते प्रवासाला गेले. म्हणजे साधारणपणे विमानात बसण्याच्या आधी एअरपोर्ट बिल्डिंग मधनं पास होताना एंट्री गेट पासून ते त्यांच्या बोर्डिंग गेटपर्यंत इथपर्यंतचं फुटेज हे असायलाच पाहिजे. तर ते समोर आणावं, म्हणजे ते लोकांसमोर आणता येईल आणि त्यातनं काही धागेदोरे मिळतात का, त्यातनं काही महत्वाची बाब समोर येते का, हे सुद्धा बघता येईल. अशीच देखील मागणी मिटकरींनी केलेली आहे. यात आणखी एक मुद्दा म्हणजे ऐनवेळी विमानाचे वैमानिक म्हणजे पायलट हे बदलले गेले आणि असं म्हणतात की जे नियोजित पायलट होते, ज्यांना जायचं होतं दादांसोबत, ते ट्रॅफिकमुळे योग्य वेळेत पोहोचू शकले नाही आणि ऐनवेळी हे 2 पायलट्स अजितदादांसोबत निघाले. तिथं त्यांनी विमानाचं उड्डाण केलं. तर खरंच एखाद्या VIP व्यक्ती जेव्हा प्रवास करते तेव्हा असे गोंधळ होऊ शकतात का ट्रॅफिकचे, हा एक विचार करण्याचा आणि शंका घेण्याचा वाव या मुद्द्यामध्ये नक्कीच आहे. त्या व्यतिरिक्त मिटकरी म्हणतात की म्हणजे प्राथमिक माहिती जी आली होती त्यात विमानाने एक गिरटी मारली, त्याला लँड करता आलं नाही आणि ते विमान परत गिरटी मारून परत आलं. सरपंच गावकरी म्हणतात की 2 गिरट्या विमानाने मारल्या आणि एकवेळी बोलताना मिटकरी म्हणाले होते की त्या विमानात इतकं इंधन होतं की त्यांनी 100 गिरट्याही मारता आल्या असत्या किंवा
इतरत्र दुसऱ्या विमानतळावरती, पुणे विमानतळ असेल किंवा जवळपासच्या कुठल्याही विमानतळावरती लँडिंग करणं शक्य झालं असतं, असं मिटकरींचं म्हणणं आहे, जे योग्यही आहे की जिथे व्हिजिबिलिटी नाहीये, जिथे धोका आहे लँड करण्यात, तिथं हा लँडिंगचा प्रयत्न का झाला असेल. हे सगळे मुद्दे आहेत जे राजकीय नेते किंवा एक्सपर्ट्स, तज्ज्ञ या लोकांनी उपस्थित केलेले आहेत. आता आपण बघूया आजची अपडेट या सगळ्या संदर्भात काय आहे. आज सकाळी जे 9-9:30च्या दरम्यान जी अपडेट आलेली आहे ते की या विमानाचा ब्लॅक बॉक्स हा रिकव्हर करायला सुरुवात केली आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की ब्लॅक बॉक्स एक विमानातलं एक उपकरण असतं, ज्यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल सोबत पायलटचं बोलणं, विमानाची गती, विमानाचं टेम्परेचर, इंजिनची अवस्था, विमानातल्या इंधनाबद्दलची माहिती, ही सगळी त्या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केली जाते. आणि नंतर जर काही अपघात झाला तर त्या ब्लॅक बॉक्समधनं अपघाताच्या वेळी विमानाचं काय परिस्थिती होती, विमानात काय चालू होतं, हे सगळं माहिती आपल्याला मिळू शकते. तर हा ब्लॅक बॉक्स तिथनं रिकव्हर केला गेला आणि त्यातली माहिती आता बाहेर येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि या माहितीनुसार प्राथमिक एक जी अपडेट समोर येते ती ही आहे की विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. आता हा तांत्रिक बिघाड काय आहे, काय नाही, हे पुढे कळेल आपल्याला. ही एक अपडेट होती. आणि दुसरी अपडेट ही होती की विमान लँड करताना, विमान उतरवताना पायलटचा अंदाज चुकला, त्याच्यामुळे हा अपघात झालेला असण्याची शक्यता आहे. हे दोन अपडेट आपल्याला मिळालेले आहेत, प्रसारमाध्यमांमध्ये आलेले आहेत. आणि साधारणपणे कुठल्याही विमान अपघाताचे काही नियम असतात तपासाचे. 30 दिवसाच्या आत प्राथमिक अहवाल द्यावा लागतो आणि 90 दिवसापर्यंत डिटेल अहवाल द्यावा लागतो. असं आहे विमान अपघाताच्या बाबतीत. DGCA ते करावं लागतं. तर त्यानुसार सखोल माहिती समोर येईल तेव्हा आपण परत भेटूया. या सगळ्या माहितीचं विश्लेषण देखील आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर या ज्या शंका सगळीकडनं उपस्थित होत आहेत, या शंकांची चर्चा करणं तर आवश्यक आहे. कारण की सत्य काय आहे ते तपास यंत्रणांद्वारे समोर येईलच. अजून ह्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या योग्य वेळी आपण तुमच्या समोर आणूया, योग्य वेळी तुमच्या समोर मांडूया. तर या भागात या माहिती आपल्याला काही जर अजून माहिती आवश्यक असेल, काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून दादांच्या अपघाती निधनापासून ते आजपर्यंतच्या अपडेटपर्यंतच्या सगळ्या ठळक घडामोडी या लोकांपर्यंत पोहोचतील, लोकांची कन्फ्युजन्स दूर होतील आणि एक साधारणपणे योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, असाच आमचा प्रयत्न आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह, नवीन विश्लेषणासह आणि नवीन माहितीसह. धन्यवाद.